पावसाळा सुरू झाला असला तरी अजून देखील जायकवाडी धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये पाऊस नसल्यामुळे चिंता वाढली आहे। जायकवाडी धरणाचा साठा कमालीचा खालावलाय। गेल्या 40 वर्षातली ही नीचांकी पातळी आहे। पावसानं अजूनही वेग धरला नाही तर भीषण संकट ओढवणार आहे। त्यामुळे आता तारणहार पाऊस कधी येणार याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे। जायकवाडीच्या या भीषण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। औरंगाबाद शहरासह जालना आणि परभणीला पाणी पुरवठा करणारं हे जायकवाडी धरण सध्या या जायकवाडी धरणानं जणू तळच गाठलाय। उणे 12.5 इतका पाणीसाठा या धरणात आहे। खरं तर सध्या जून महिना उजाडलाय। या परिस्थितीत या पाणीसाठ्यात काहीतरी वाढ होणं अपेक्षित होतं, मात्र धरणाच्या कॅचमेंट एरियामध्ये अजूनही पाऊस झालेला नाही। त्यामुळं ही धरणाची पाणी पातळी आता चांगलीच खालावत चालली आहे। इथले अधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांना विचारूया काय नक्की परिस्थिती आहे, काय नक्की धरणात किती पाणीसाठा आहे, काय सांगाल, काय सध्या पाणीसाठ्याची अवस्था आहे? सध्या हे धरण जे आहे हे मृत साठ्यामध्ये धरण आहे। आपण सध्या मृत साठ्यातून पाणी इथून उपसून आपण जे काही औरंगाबाद महापालिका, नगर परिषद जालना किंवा औद्योगिक वसाहत यांना आपण पाणी पुरवठा करत आहोत। आणि ह्या वर्षी 14 मार्चमध्ये हे आपलं धरण डेडमध्ये गेलं होतं, म्हणजे मृत साठ्यात गेलं होतं। आणि तिथून आजपर्यंत आपण जवळपास 262 दशलक्ष घनमीटर पाणी आपण इथून उचललेलं आहे। या पाण्याचा विचार करता जर पाण्याची आवक झालीच नाही तर किती दिवस पुरेल एक अंदाजाने? सध्या हे जे काही पाणी आहे हे सध्या आपल्याला जर पाऊस पडलाच नाही किंवा आवक आलीच नाही तर हे 31 ऑगस्टपर्यंत आमचं हे पाणी पुरवण्याचं नियोजन आहे। अत्यंत दारुण अशी परिस्थिती आहे। मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे आणि या भीषण दुष्काळात आता धरणाचेही भीषण असे हाल सुरू आहे। जर पाऊस वेळेवर आला नाही तर मराठवाड्याला पुन्हा एकदा मोठ्या महाभयंकर अशा दुष्काळाला सामोरं जावं लागणार आहे। त्यामुळे वरुण राजा, कृपा कर आणि मराठवाड्यावर बरस। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीफसह मी विशाल करोळे, झी मीडिया, पैठण। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।